नवरा म्हणतो माझ्यावर कर्ज आहे, मी EMI भरतो त्यामुळे मी जास्त पैसे देऊ शकत नाही. पण आता सुप्रीम कोर्टानं दिला आहे एक जबरदस्त निर्णय. कर्ज फेडणे हे कारण देऊन पत्नीचा भरणपोषण कमी करता येणार नाही, म्हणजे पोटगी कमी करता येणार नाही. आणि थेट कोर्टाने 15,000 वरून 25,000 रुपये एवढे पोटगी मंजूर केली. आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर, जिथे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले पत्नीचा भरणपोषण हा नवऱ्याच्या कर्जापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. हा निर्णय प्रत्येक मॅरिड व्यक्तीने समजून घ्यायलाच हवा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या केसमध्ये काय घडलं, या केसचं बॅकग्राऊंड काय आहे हे बघूया. या केसमध्ये पती व पत्नी हे दोघेही वेगवेगळे राहत होते. पत्नीने भरणपोषणासाठी अर्ज केला. तिने मागणी केली की 50,000 रुपये प्रति महिना तिला पोटगी मिळावे. त्यानंतर फॅमिली कोर्टाने तिला 8,000 रुपये एवढी पोटगी मंजूर केली. त्यानंतर तिने हायकोर्टला अपील केले. हायकोर्टाने तिला 15,000 रुपये एवढी पोटगी मंजूर केली. त्यानंतर पत्नीने सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं, कारण तिला वाटलं की तिच्या नवऱ्याचा इन्कमचा योग्य अंदाज घेतला गेला नाही व तिला पोटगी कमी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यावर नवऱ्याने काय सांगितले, नवऱ्याने असे कोर्टात सांगितले की त्याच्यावर भरपूर कर्ज आहे, तो EMI भरतो, माझी ॲक्च्युअल इन्कम कमी आहे. म्हणजेच तो म्हणत होता लोन डिडक्शनमुळे मी जास्त मेंटेनन्स म्हणजे पोटगी देऊ शकत नाही. त्यावर पत्नीने असे सांगितले, इन्कम कमी दाखवला जात आहे, कर्जाच्या नावाखाली माझा हक्क कमी करण्याचा प्रयत्न नवऱ्याकडून केला जात आहे. तिने स्पष्ट केले की माझं भरणपोषण हा त्याच्या खर्चानंतरचा उरलेला पैसा नाही, तर तो माझा हक्क आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचं ऑब्झर्वेशन केलं. सुप्रीम कोर्टाने यामध्ये असं सांगितलं की मेंटेनन्स इज प्रायोरिटी. कोर्ट म्हणतं पत्नीचा भरणपोषण हा सर्वात आधी प्रायोरिटीने येतो. तो कर्ज, EMI किंवा पर्सनल खर्चापेक्षा वरची गोष्ट आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितले, जर कर्जामुळे संपत्ती तयार होत असेल, जसं की घर, प्रॉपर्टी, तर ते नेसेसरी एक्सपेन्सेस मानलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी बनवत आहात आणि म्हणत आहात की पैसे नाही, तर ते कोर्ट मान्य करणार नाही. त्यावर डिग्निटी लाईफ कन्सेप्ट आहे, म्हणजे भरणपोषण म्हणजे फक्त जगण्यासाठी नाही, तर सन्मानाने डिग्निफाईड जीवन जगण्यासाठी आहे. यावर कोर्टाने पतीची इन्कम पाहिली. तो बँक मॅनेजर होता. मंथली इन्कम 1,15,000 होते. पत्नीची इन्कम 0 होती, ती काहीही कमवत नव्हती. त्यामुळे कोर्टाने बॅलन्स साधला आणि म्हटलं की 25,000 रुपये पत्नीला द्यावेच लागतील. तर कोर्टाचा अंतिम निर्णय का होता, कोर्टाने पत्नीचा जो काय मेंटेनन्स होता, पोटगी होतो, ते 15,000 वरून 25,000 केली. तसेच जे थकबाकी होती ती 3 महिने देण्याचे आदेश पतीला दिले. तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पत्नीला पोटगी देणे मॅन्डेटरी करण्यात आले. या जजमेंटमधून 3 मोठे कायदेशीर प्रिन्सिपल आपण शिकू शकतो. ते म्हणजे आधी मेंटेनन्स, नंतर लोन रिपेमेंट, त्यानंतर दुसरं म्हणजे प्रॉपर्टी क्रिएटिंग लोन्स कॅन नॉट बी रिड्यूस वाईफ राईट्स, आणि तिसरा म्हणजे वाईफ हॅज अ राईट टू लिव्ह विथ डिग्निटी नॉट सर्वायवल. लक्षात ठेवा, तुमचं कर्ज तुमची जबाबदारी आहे, पण पत्नीचा भरणपोषण हा तुमचं कर्तव्य आहे आणि कायद्याने इन्फोर्स होणारा हक्क आहे. अशाच स्ट्रॉंग लीगल अपडेटसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पाहत राहा लॉटॉक्स मराठी. धन्यवाद.